वंदे मातरम, वंदे गो मातरम. आज आपण गुंजखेडा तालुका जिल्हा बुलढाणा इथे आलेलो आहोत आणि इथे प्रगतशील कास्तकार आपले देवदास मुळे आणि गोपाल भाऊ सुलताने यांनी गो आधारित गोकृपा अमृतवरती जो ज्या शेतामधले त्यांची जी पिकं आहेत की हे पिकं श्रीमान निवृत्ती पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण इथं करत आहोत. तर त्यांच्या दरवर्षीच्या पिकामध्ये आणि यंदाच्या गो आधारित शेतीमधील काय फरक जाणवले आपण थोडीशी त्यांच्यासोबत चर्चा करू. वंदे मातरम, वंदे गो मातरम. हे आपला हरभरा लागवड याच्यावर आजपर्यंत किती फवारण्या झाल्या तुमच्या? 2 फवारण्या झाल्या. कोणत्या कोणत्या झाल्या याच्यावर? पहिली झाली गोकुरपाची, दुधाची, आणि दुसरी केली 15 दिवसाच्या फरकानं अंडा कल्चर आणि गोकुरपा, निंबोळी अर्क, पुन्हा 10 पन्ने अर्क. तर तुम्ही दरवर्षी हरभरा करत होते आणि यावर्षीच्या हरभऱ्यात तुम्हाला काय फरक दिसायला लागला? यावर्षी क्वालिटी चांगली आहे, जळणंही काहीच नाही, पुन्हा मर रोग नाही. मर रोगासाठी आपण टायकोडर्मा दिलेला आहे पाण्यातून. इथं आपल्या लक्षात हे आलं की शेतकऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे एक तर खर्चही कमी झाला आणि पिकाची क्वालिटी सुद्धा वापरली, एकदम चांगल्या पद्धतीची क्वालिटी इथं पिकाची दिसत आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की हरभऱ्याची क्वालिटी काय आहे सध्या. फुटव्याची संख्या पहा दरवर्षीपेक्षा. हरभरा कोणतं आहे जात? हरभरा पिके विकनक हरभरा आहे. धन्यवाद. ओके, क्या बंद.